आमदार निवडून जात असतील, भले मी म्हणतो सत्तेत असू द्या ना ते विरोधात असू द्या, प्रत्येकाला पाहुण्यामध्ये जमीन पाहिजे. स्वतःच्या नावावर घेत नाही, मग दुसऱ्याच्या नावावरती घ्यायची, तिथे बंगले बांधायचे, तिथे येऊन मस्त एन्जॉय करायची. ह्या मानसिकतेमध्ये पाहुण्याचं पुनर्वसन करायचंच नाही. सुनील शेळकेने नंतर तोच विषय धरून त्या मागणीनुसार त्यांनी प्रयत्न केले, बेशुद्ध गोळीबार केला, दिशाहीन झालेले पूर्ण दिशाहीन झाले. साधारण 10 ते 12 आमदार आतापर्यंत मावळमध्ये होऊन गेले असतील. त्यांचीच मानसिकता नाही. असं वेळोवेळी आंदोलनं केली गेली, भाजपकडून केली गेली, राष्ट्रवादीकडून केली गेली, फक्त मताच्याच टायमिंगला झाली. ह्या झोपेमध्ये आहे किंवा दारू पिऊन झोपले का काय? तुम्हाला प्रत्येक कुटुंबाला 4 एकर जमीन आणि तुमच्या घरातली एक व्यक्ती सरकारी नोकरी कामाला. ह्या प्रकल्पाचं काय झालं तर किती लोक मरतील ह्याचं पण भान शासनाला नसावं का? गरज नसताना जास्त संपादित केल्या. अशिक्षितपणाचा आमचा घेतलेला प्रशासनाने आणि शासनाला फायदा आहे. आणि तीव्र असंतोषी प्रशासनाची कशावरती उभी राहिली?